बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीमध्ये ठाकरे ब्रँडचा धुव्वा उडाल्याचं आपण बघितलंय। शशांकरावांच्या पॅनलनं 14 जागा जिंकत एक हाती सत्ता मिळवली। बऱ्याच वर्षांनी उद्धव आणि राज ठाकरेंनी एकत्र येत ही निवडणूक लढवली होती। तशा प्रकारची बॅनरबाजी सुद्धा पाहण्यात आली होती। ठाकरे ब्रँडच्या नावाखाली ही निवडणूक खूपच जोशात लढवल्याचं दिसून आलं होतं। ठाकरे विरुद्ध भाजप असंच काहीचं चित्र या निवडणुकीचं रंगवण्यात आलं होतं। मात्र दोन्ही ठाकरे भावांना या निवडणुकीत एकही जागा जिंकता आली नाही। यावर पत्रकार परिषदेत राज ठाकरेंना विचारण्यात आलं। त्यावर राज ठाकरेंनी कमालीची प्रतिक्रिया दिली। आपल्याला याबाबत काही माहितीच नाहीये अशा प्रकारची प्रतिक्रिया राज ठाकरेंनी दिली आणि अवघ्या 50 सेकंदातच त्यांनी हा विषय उरकून टाकलाय। त्यांनी नेमकं काय म्हटलंय ते बघा। त्या मुख्यमंत्र्यांसोबत म्हणजे भेटायला गेला होता, तर बेस्ट संदर्भात जे निकाल आले त्या संदर्भात काय असं काय आहे ते बेस्ट ठाकरेंना अभिनंदन वगैरे केलं सगळे जास्त की जो मराठी मतदार आहे 14,000 मतदार मतदार तरी सुद्धा मराठी माणूस म्हणून जर चर्चा सुरू होती की मनसे आणि उपाटे तरी सुद्धा का नाकारलं याचं काही अॅनालिसिस झालं। माहितीच नाही मला हे विषय प्रश्न असा आहे ते निवडणूक आहेत ना, ते स्थानिक निवडणूक आहे, त्याचे पतपेढी वगैरे घेते असंच नाही। 3 पॅनल होते राज ठाकरेंची ही प्रतिक्रिया अर्थातच कमालीची आहे। सत्ता शशांकरावांनी मिळवली असली तरी सेलिब्रेशन मात्र भाजपकडूनच मोठ्या प्रमाणात केलं जातंय। BMC निवडणुकीच्या आधी ही पायाभरणीच असल्याचं चित्र भाजपकडून रंगवण्यात येतंय। अशात राज ठाकरे यांच्याकडून आलेली ही प्रतिक्रिया म्हणजे आश्चर्यच मानली जाते। आपल्याला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मुंबई तकला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।